हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, TYBCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग याचा पार्ट सेकंड आणि पार्ट थर्ड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कॉस्टिंग हा विषय स्पेशल घेतलेला आहे त्यांना कॉस्ट सेकंड आणि कॉस्ट थर्ड हे दोन स्पेशल विषय आहेत. त्यामध्ये जो कॉस्ट थर्ड आहे त्यातील काही टॉपिक घेऊन मी आज तुमच्यासाठी इथे व्हिडिओ बनवतो आहे, ज्यामध्ये आपण कॉस्टिंग थर्ड या विषयाचे काही टॉपिकचे MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला अशाच पद्धतीने खूप सारे व्हिडिओज, क्वेश्चन्स, थेरी नोट्स आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया. आज या व्हिडिओमध्ये MCQ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग फॉर TYBCom. TYBCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पार्ट 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या सब्जेक्टचे मी 2-3 पार्ट करणार आहे. त्यापैकी हा पार्ट 1 आहे, याच्यामध्ये मार्जिनल कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल आणि युनिफॉर्म कॉस्टिंग यावर आधारित काही MCQ असणार आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, मार्जिनल कॉस्टिंग इज अ डॅश डॅश ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. मार्जिनल कॉस्टिंग हा जो टॉपिक आपण शिकलेला आहोत, तर मार्जिनल कॉस्टिंग हे कॉस्ट अकाउंटिंगचं काय आहे? डॅश डॅश. पाहूया ऑप्शन काय आहे. मेथड आहे, प्रोसेस, टेक्निक का टूल. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे स्टँडर्ड कॉस्टिंग आणि मार्जिनल कॉस्टिंग हे कॉस्टिंगचे टेक्निक्स आहेत. ठीक आहे, म्हणून इथे उत्तर आहे टेक्निक. लक्षात ठेवा, मार्जिनल कॉस्टिंग आणि स्टँडर्ड कॉस्टिंग हे दोन कॉस्टिंगचे टेक्निक आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, डॅश डॅश कॉस्ट रिमेन्स अनइफेक्टेड बाय चेंजेस टू सर्टन इन लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. म्हणजे कोणता घटक असा आहे जो अनइफेक्टेड असतो? अनइफेक्टेड म्हणजे जो बदलत नाही. आपल्याकडे पर्याय काय आहे पाहूया. फिक्स कॉस्ट का प्राइम कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट का टोटल कॉस्ट. बघा, ज्या वेळेला आपण बजेट बनवतो, फ्लेक्झिबल बजेट, ज्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी लेवल असतात, त्यामध्ये कोणता घटक असा आहे का जो ऍक्टिव्हिटी नुसार चेंज होत नाही? व्हेरी गुड. म्हणजे ज्याची किंमत ही ठरलेली असते, फिक्स आहे. तुम्ही कितीही प्रोडक्शन वाढवलं किंवा कितीही प्रोडक्शन कमी केलं तरी ती किंमत फिक्स असते. ओके, व्हेरी गुड. दिस इज फिक्स कॉस्ट हिअर. बघा मित्रांनो, फिक्स कॉस्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुमच्या फॅक्टरीचं रेंट आहे. ठीक आहे, तुम्ही कितीही प्रोडक्शन वाढवलं किंवा अगदी प्रोडक्शन क्विट जरी केलं तरी तुम्हाला फॅक्टरी रेंट हा खर्च पे करावाच लागेल, ज्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही. असे खूप सारे एक्झाम्पल सांगता येतील आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ फिक्स कॉस्ट. पहा, आता फिक्स कॉस्ट म्हणजे काय ते सांगितलं. पहा काय असेल. डायरेक्ट कॉस्ट, लेबर कॉस्ट, रॉ मटेरियल आणि डिप्रिसिएशन. कितीही प्रोडक्शन करा, अगदी करू नका, तरीही तो खर्च होणार. व्हेरी गुड आन्सर, डिप्रिसिएशन हिअर. ओके, नेक्स्ट, डॅश डॅश कॉस्ट व्हराय डायरेक्टली विथ द व्हॉल्यूम ऑफ आउटपुट. जसं जसं आउटपुट वाढेल किंवा कमी होईल त्या प्रमाणात हा खर्च बदलत असतो. कोणता खर्च? पहा, फिक्स कॉस्ट, प्राइम कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट का टोटल कॉस्ट. मित्रांनो, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे जे रॉ मटेरियल आहे किंवा तुम्ही जेवढं प्रोडक्शन बनवणार, फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवढे टेबल्स बनवणार तेवढं तुम्हाला वूड जास्त लागणार आहे. तुम्ही जेवढे झेरॉक्स जास्त काढणार तेवढे तुम्हाला कागद जास्त लागणार आहे.
दिस इज अ एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल कॉस्ट. ओके, मग व्हेरिएबल कॉस्ट तुम्ही जेवढा जास्त आउटपुट करणार तेवढा जास्त त्याचा खर्च वाढणार. ओके, व्हेरिएबल कॉस्ट आन्सर हिअर. गुड. नेक्स्ट क्वेश्चन. मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज. मार्जिनल कॉस्टिंगला काय म्हटलं जातं? मार्जिनल म्हणजे मार्जिन, व्हॉल्यूम ऑफ प्रॉफिट. ओके, काय काय पर्याय? कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग तर म्हणत नाहीत. प्रोसेस कॉस्टिंग हा वेगळा टॉपिक आहे. सर्व्हिस कॉस्टिंग हाही वेगळा टॉपिक आहे. व्हेरिएबल कॉस्टिंग, येस, दिस इज डेफिनेट आन्सर. ओके, व्हेरिएबल कॉस्टिंग इज आन्सर. मार्जिनल कॉस्टिंगला व्हेरिएबल कॉस्टिंग म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल कॉस्ट? व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे बदलणारे खर्च. कोणतं एक्झाम्पल आहे? इन्शुरन्स, रॉ मटेरियल, डेप्रिसिएशन, रेंट अँड टॅक्सेस. बघा, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे तुमच्या प्रोडक्शन नुसार तो खर्च बदलतो. व्हेरी गुड. रॉ मटेरियल, जेवढं तुम्ही प्रोडक्शन जास्त करणार तेवढं रॉ मटेरियल साठी तुम्हाला खर्च जास्त येणार. ओके, रॉ मटेरियल इज आन्सर. नेक्स्ट. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू डॅश डॅश. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय मित्रांनो? समजा आपण सिंगल युनिट सेल केलं तर त्याची जी सेलिंग प्राइस आहे आणि ते सिंगल युनिट बनवण्यासाठी लागणारी जी आपली टोटल कॉस्ट आहे त्यामध्ये व्हेरिएबल कॉस्ट असते. म्हणजे ही वस्तू मी एवढ्या रुपयाला विकली आणि ती वस्तू बनवण्यासाठी मला एवढ्या रुपयाचं मटेरियल लागलं, त्यातला जो डिफरन्स आहे त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतात. त्याला मराठीमध्ये मिळकत आपण असं म्हणू शकतो. म्हणजे प्रॉफिट इन सिंगल युनिट इफ वी डू नॉट कन्सिडर फिक्स कॉस्ट. ओके, पाहूया. सेलिंग प्राइस लेस टोटल कॉस्ट, सेलिंग प्राइस लेस व्हेरिएबल कॉस्ट, सेलिंग प्राइस लेस फिक्स कॉस्ट, प्लस फिक्स कॉस्ट लेस व्हेरिएबल कॉस्ट. येस, गुड आन्सर हिअर. बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉन्ट्रीब्युशनचं सूत्र माहिती आहे. सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी at which there is neither profit nor loss is called. ज्या ठिकाणी तुमचा प्रॉफिटही नसतो आणि लॉसही नसतो अशी लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी त्याला काय म्हटलं जातं? त्यालाच आपण ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतो. पहा, पीव्ही रेशो, बीपी, कॉन्ट्रीब्युशन आणि मार्जिन ऑफ सेफ्टी. मित्रांनो, ज्या ठिकाणी प्रॉफिटही नाही आणि लॉसही नाही, म्हणजे तुमचा प्रॉफिट लॉस झिरो असतो, किंवा अ लेवल फ्रॉम वेअर अवर प्रॉफिट स्टार्ट, जिथून पुढे आपला प्रॉफिट स्टार्ट होतो त्याला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात. गुड आन्सर हिअर. ब्रेक इव्हन पॉइंट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मार्जिन ऑफ सेफ्टी ऍट ब्रेक इव्हन पॉइंट इज. मित्रांनो, मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय? ब्रेक इव्हन पॉइंटच्या पुढे आपल्याला किती रुपयाच्या सेलमध्ये प्रॉफिट आहे त्याला मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात. ठीक आहे, परंतु त्यांनी सांगितलं मार्जिन ऑफ सेफ्टी ऍट ब्रेक इव्हन पॉइंट, ब्रेक इव्हन पॉइंटच्या पुढे. मग मार्जिन ऑफ सेफ्टी ऍट ब्रेक इव्हन पॉइंट इज इक्वल टू झिरो असेल ना? सेम असेल दोघं पण. या पर्याय काय आहे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो आणि हाय. आता पॉझिटिव्ह, हाय हे तर आन्सर दोन्ही जवळपास सिमिलर वर्ड झाले. निगेटिव्ह तर नसतो, म्हणजे डेफिनेट आन्सर झिरो आहे. आणि जे आपल्याला माहितही आहे, झिरो इज आन्सर हिअर. ओके, द एक्सेस ऑफ नॉर्मल सेल्स ओव्हर सेल्स ऍट ब्रेक इव्हन पॉइंट इज कॉल्ड. बघा, आता जस्ट वरच्याच उदाहरणामध्ये आपण सांगितलं ब्रेक इव्हन पॉइंट पेक्षा जेवढे जास्त सेल आहे त्यालाच तर मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात. बघूया, पीव्ही रेशो, बीपी, कॉन्ट्रीब्युशन, मार्जिन ऑफ सेफ्टी. येस, व्हॉट इज आन्सर हिअर? मार्जिन ऑफ सेफ्टी. गुड. नेक्स्ट. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो इज द रेशो बिटवीन डॅश डॅश टू सेल्स. पीव्ही रेशोचं सूत्र काय मित्रांनो? पीव्ही रेशो म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आणि तुमची सेल्स यांचं शेकडा प्रमाण, त्यांचं गुणोत्तर. ओके, म्हणजे काय काय पर्याय आहेत पहा? कॉन्ट्रीब्युशन, फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट. तर पीव्ही रेशो म्हणजे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. प्रॉफिट, तुमच्या सेल्स मध्ये तुमचा प्रॉफिट किती आहे, आणि प्रॉफिट म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. ओके, ठीक आहे, गुड आन्सर.
12 नंबरचा प्रश्न पाहूया. ऍक्च्युअल सेल्स मायनस बीईपी सेल्स इज इक्वल टू. जस्ट अगोदरही झालं. ऍक्च्युअल सेल्स म्हणजे नॉर्मल सेल्स, तुम्हाला जे सेल्स आपण कन्सिडर करायचे त्यातून बीईपी सेल्स काढले म्हणजे वरचा जो सेल्स आहे त्यामध्ये आपला प्रॉफिट लपलेला आहे, मग त्यालाच आपण मार्जिन ऑफ सेफ्टी असं म्हणतो. कॉन्ट्रीब्युशन, ब्रेक इव्हन पॉइंट, मार्जिन ऑफ सेफ्टी, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. ओके, काय आन्सर इथं? मार्जिन ऑफ सेफ्टी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Dash dash budget is a future plan of receipt and payments of cash for the budget. भविष्यामध्ये येणारे पैसे आणि जाणारे पैसे, रिसिट्स अँड पेमेंट्स. ओके, यांचं जे प्लॅनिंग केलेलं असतं त्याला काय म्हणतात? पर्याय आहे फ्लेक्झिबल, सेल्स, कॅश आणि मास्टर. कोणतं बजेट आहे? फ्लेक्झिबल बजेट, सेल्स बजेट, कॅश बजेट का मास्टर बजेट? व्हेरी गुड. पैसे आले आणि पैसे गेले म्हणजे कॅश बजेट आन्सर असणार. डेफिनेट. थोडं लिंक करा पा. ओके, गुड. पाहूया पुढचा प्रश्न. डॅश डॅश इज अ सिस्टीम ऑफ कंट्रोलिंग कॉस्ट विच इन्क्लूड द प्रिपरेशन ऑफ बजेट. अशी कोणती सिस्टीम आहे ती कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी विच इन्क्लूड प्रिपरेशन ऑफ बजेट, ज्यामध्ये बजेट बनवले जातात? पाहूया. फंक्शनल कंट्रोल, बजेटरी कंट्रोल, कॉस्ट कंट्रोल आणि इंटरनल कंट्रोल. गेस करा. ओके, आपला बजेटरी कंट्रोल नावाचा टॉपिक आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे बजेट बनवायचे असतात आणि बजेट हे एक मॅनेजमेंटचं फंक्शन आहे जे आपल्या कंट्रोल नावाचं, म्हणजे आपण कंट्रोल करू शकतो आपल्या बिझनेसला. बजेट, बजेटरी कंट्रोल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ बजेट इज प्रिपेअर्ड फॉर कव्हरिंग अ पिरियड मोर दॅन 1 year इज कॉल्ड. जे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बजेट असतं त्याला काय म्हणतात? शॉर्ट टर्म बजेट, फ्लेक्झिबल बजेट, कॅश बजेट का लॉंग टर्म बजेट? 1 वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे डेफिनेट लॉंग टर्म बजेट इज आन्सर. ओके, नेक्स्ट. सेल्स बजेट इज प्रिपेअर्ड बाय. सेल्स बजेट कोण तयार करतं? प्रोडक्शन मॅनेजर, सेल्स मॅनेजर, फायनान्स मॅनेजर का मार्केटिंग मॅनेजर? गुड. कोणीही आन्सर सांगेल. सेल्स बजेट आहे म्हणजे सेल्स मॅनेजर बनवणार. ओके, नेक्स्ट. The budget are classified on the basis of. Budgets are classified on the basis of. बजेट बनवताना कोणत्या कोणत्या गोष्टींचं क्लासिफिकेशन, कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात? टाइम यस घेतला जातो. फंक्शन वाईज बजेट असतात. फ्लेक्झिबिलिटी नुसार सुद्धा बजेट असतात. म्हणजे उत्तर काय सांगायचं? ऑल द अबाव. ओके, काय आन्सर असेल मित्रांनो? ऑल द. गुड. नेक्स्ट क्वेश्चन. In flexible budget, dash dash cost per unit is same in all level of activity. फ्लेक्झिबल बजेट मध्ये कोणती कॉस्ट सेम असते प्रत्येक ठिकाणी, परंतु कोणती? पर युनिट कॉस्ट. म्हणजे एका युनिटची किंमत सगळीकडे सारखीच असते कितीही प्रोडक्शन असू द्या. ओके, व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे एका वस्तूची किंमत. तुम्ही कितीही वस्तू बनवा तुमची एका वस्तूची किंमत फिक्सच असणार, कॉस्ट पर युनिट. ओके, दॅट्स वाय आन्सर इज व्हेरिएबल कॉस्ट. ओके, नेक्स्ट. पुढचा प्रश्न. द यूज ऑफ सेव्हरल अंडरटेकिंग ऑफ द सेम कॉस्टिंग प्रिन्सिपल अँड और प्रॅक्टिस इज कॉल्ड. सेव्हरल अंडरटेकिंग ऑफ द सेम कॉस्टिंग प्रिन्सिपल. खूप सारे वेगवेगळे अंडरटेकिंग आहे आणि सेम कॉस्टिंग प्रिन्सिपल फॉलो केलं जातं. काय पर्याय पाहू? स्टँडर्ड कॉस्टिंग, युनिफॉर्म कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग आणि मार्जिनल कॉस्टिंग. खूप साऱ्या गोष्टी ज्याचं कॉस्टिंग प्रिन्सिपल सेम आहे. युनिफॉर्म कॉस्टिंग इज आन्सर. ओके, नेक्स्ट. युनिफॉर्म कॉस्टिंग practice only when 2 or more units follow dash dash costing practices.
युनिफॉर्म कॉस्टिंग अशाच वेळेला फॉलो केलं जातं, अशाच वेळेला प्रॅक्टिसमध्ये वापरलं जातं ज्या वेळेला 2 किंवा जास्त युनिट फॉलो सिमिलर पर्याय काय पाहूया आपण. सेम, डिफरंट, व्हेराय आणि लिमिटेड. ज्या वेळेला 2 किंवा जास्त गोष्टींचं कॉस्टिंग प्रॅक्टिस सेम असेल म्हणजे सिमिलर असेल. सेम इज आन्सर हियर. ओके. नेक्स्ट, युनिफॉर्म कॉस्टिंग थोडा थेरोटिकल पार्ट जास्त आहे यामध्ये, प्रॅक्टिकल क्वेश्चन नाही. युनिफॉर्म कॉस्टिंग कॅनॉट एम्प्लॉयड इन द डॅश डॅश इंडस्ट्री. युनिफॉर्म कॉस्टिंग कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करता येत नाही. बघूया पर्याय. कोल, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि प्रोसेस. ओके. ज्या ठिकाणी प्रोसेसिंग असतं ते प्रोसेसिंग काही ठिकाणी 2 प्रोसेस, काही ठिकाणी 3 प्रोसेस, काही ठिकाणी 4 प्रोसेस. Several processes might be there. So there cannot be uniformity in process costing. I think so. बघूया आन्सर काय आहे. Yes, process is answer. Next question. Uniform costing system firstly introduced in. Uniform costing system ही केव्हा अस्तित्वात आली, कोणी आणली किंवा कधी आली असा प्रश्न असावा. इंग्लंड 1890, USA 1889, इंडिया 1890 आणि अमेरिका 1870. तर मित्रांनो, आता याचा काही गेस करण्याचा अर्थ नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे. जनरल नॉलेज क्वेश्चन आहे. USA मध्ये 1889 मध्ये कॉस्टिंग इंट्रोड्यूस झालेला आहे. ओके, करेक्ट आन्सर. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. युनिफॉर्म कॉस्टिंग हेल्प्स डॅश डॅश इन रेग्युलर प्राइस ऑफ द प्रोडक्शन. युनिफॉर्म कॉस्टिंग कोणाला मदत करते. ठीक आहे, कस्टमर, इन्व्हेस्टर, शेअर होल्डर आणि गव्हर्नमेंट. युनिफॉर्म कॉस्टिंग मुळे प्राइस कंट्रोल किंवा रेग्युलेट करण्यासाठी गव्हर्नमेंटला जास्त फायदा होतो, म्हणून याचा आन्सर आहे गव्हर्नमेंट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंटर-फर्म कंपॅरिझन इज अ डॅश डॅश टेक्निक. इंटर-फर्म कंपॅरिझन हे कसलं टेक्निक आहे. सेल्स, प्रोडक्शन, मॅनेजमेंट आणि मार्केटिंग. कंपॅरिझन करायचं म्हणजे मॅनेजमेंटचं काम आहे. इट इज मॅनेजरियल टेक्निक. लक्षात ठेवा, मॅनेजरियल टेक्निक आहे म्हणजे आन्सर मॅनेजमेंट, सही जवाब. ओके. नेक्स्ट, inter-firm comparison helps to dash dash areas of inefficiencies and weaknesses. बर, पर्याय काय आहे. मॅक्झिमाइज, हाय, मिनिमाइज आणि इक्वल. ओके, आता इथे हाय आणि मॅक्झिमाइज दोन्हीचा अर्थ एक आहे म्हणजे ते पर्याय नसणार आहे. इंटर-फर्म कंपॅरिझन हेल्प कमीत कमी इनइफिशियन्सीज अँड विकनेस पाहतं. पहा, कमीत कमी म्हणजे मिनिमाइज आन्सर असायला पाहिजे. यस, राईट आन्सर. ओके. युनिफॉर्म कॉस्टिंग कॅन बी कंबाईन विथ. युनिफॉर्म कॉस्टिंग कशाचं कॉम्बिनेशन आहे. कॉस्टिंग मेथड लाईक जॉब और प्रोसेस नाही. कॉस्टिंग बजेट लाईक फिक्स और फ्लेक्सिबल अजिबात नाही. मेथड लाईक स्टँडर्ड और हिस्टॉरिकल. युनिफॉर्मिलिटी मध्ये स्टँडर्ड. चौथा पर्याय काय आहे. कॉस्टिंग मेथड्स एज वेल एज कॉस्टिंग सिस्टीम. ओके, यस, चौथं उत्तर आहे कॉस्टिंग सिस्टीम सुद्धा असायला पाहिजे ज्यामध्ये युनिफॉर्म कॉस्टिंग आपण करू शकतो. यस, राईट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इंटर-फर्म कंपॅरिझन लीड्स टू डॅश डॅश कॉम्पिटिशन. इंटर-फर्म कंपॅरिझन मुळे कोणत्या कॉम्पिटिशन लीड्स होतात पाहूया आपण. पर्याय. नॅचरल, निगेटिव्ह, हेल्थी आणि अनहेल्थी. तर नॅचरल फर्म कंपॅरिझन मुळे हेल्थी कॉम्पिटिशन होतात. पाहूया. यस, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंटर-फर्म कंपॅरिझन इज डॅश डॅश टेक्निक.
मॅनेजरियल टेक्निक मगाशीच झालेला आहे, पाहूया. अकाउंटिंग टेक्निक आहे, फायनान्शियल टेक्निक आहे, मार्केटिंग टेक्निक आहे का मॅनेजमेंट टेक्निक आहे? मॅनेजरियल म्हणजे मॅनेजमेंट टेक्निक, करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फुल फॉर्म ऑफ MIS. MIS चा फुल फॉर्म काय आहे? मॅनेजमेंट इंटरनॅशनल, इंटरनॅशनल नाही, मार्केटिंग, मार्केटिंग तर नाहीच आहे. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, यस हे आन्सर आहे वाटतं. मटेरियल इंडस्ट्रियल सप्लायज नाही, म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो. क्रिटिकल सक्सेस फॅक्टर्स CSF मेथडॉलॉजी इज डेव्हलप बाय डॅश डॅश ऑफ MIT. म्हणजे ही कोणी डेव्हलप केली? क्रिटिकल सक्सेस फॅक्टर्स. जॉन डेव्हिस, जॉन लकी, जॉन रॉक आर्ट आणि जॉन अल्बर्ट. मित्रांनो याचं उत्तर आहे जॉन रॉक आर्ट. ठीक आहे, होऊया. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. ओके मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट लक फॉर युअर एक्झाम. गुड बाय.